Now in this lecture we will discuss second disaster, that is a fire. Fire is also one disaster. Okay. आणि डिझास्टरचं मग आपल्याला त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं आहे. मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन. व्यवस्थापनामध्ये काय असेल की टू अवॉइड any damage to animals as well as buildings as well as living things. Okay, in short living and non-living also. तर त्या संदर्भाने आपल्याला काय मॅनेजमेंट करता येतं, काय व्यवस्थापन करावं लागतंय ते या लेक्चरमध्ये आपण बघूया. आता कॅन यू रिकॉल मध्ये मी जास्त जाणार नाही. फायर इज अ नॅचरल कॅलॅमिटी ऑर मॅनमेड कॅलॅमिटी. सो फायर is natural also as well as it is man-made also. Calamity, that is one disaster. कधी कधी आग ही नैसर्गिकरित्या लागते. जसं की 2-3 वर्षापूर्वी ॲमेझॉन या जगातलं सर्वात मोठं फॉरेस्ट आहे, तिथे फायर म्हणजे आग लागलेली होती. ती नॅचरल कॅलॅमिटी आहे. बट काही ठिकाणी फॅक्टरीज वगैरे आहेत, अशा ठिकाणी मानवाच्या चुकीमुळे आग लागू शकते. त्याला मॅनमेड कॅलॅमिटी म्हणायचं. सो टाईप्स ऑफ फायर. मग फायर हे जे डिझास्टर आहे ना, तर त्याचे प्रकार आहेत. कशाचे? फायरचे. नंबर 1 क्लास ए फायर, सेकंड क्लास बी फायर, third class C fire, fourth class D fire, fifth class E fire. एवढे आगीचे प्रकार आहेत. मग आता क्लास ए फायरला कोण कारणीभूत असतं किंवा काय त्याच्यामध्ये कंपोनंट असतो, तर सॉलिड सबस्टन्सेस असतात. सॉलिड सबस्टन्सेसला लागलेली जी आग आहे ती आग क्लास ए फायर मध्ये येते. कॉमनली फ्लेमेबल मटेरियल्स आर देअर फ्युएल सोर्स. ही आग लागण्यामध्ये कोण कारणीभूत आहेत, तर फ्लेमेबल मटेरियल्स आहेत. हे फ्लेमेबल मटेरियल्स जर त्या ठिकाणी असतील तर ते फ्युएल सोर्स म्हणून काम करतात, इंधनाचा सोर्स म्हणून काम करतात. मग हे फ्लेमेबल मटेरियल्स कोण आहेत, त्याची उदाहरणं काही, तर यस, वूड फ्लेमेबल आहे, जळाऊ आहे, ज्वलनशील आहे. क्लॉथ्स कपडे, कोळसा, पेपर्स एक्सेट्रा. दीज आर द सॉलिड सबस्टन्सेस which works as a fuel source for a fire. बघा, आग अशी विनाकारण नाही लागत. आगीला म्हणजे आग लागण्यासाठी कारणीभूत असणारी जी घटक आहेत त्याच्यावरनं आगीचे प्रकार आहेत. तर पहिला प्रकार क्लास ए फायर जो आहे त्याच्यामध्ये सॉलिड सबस्टन्सेस फ्युएल सोर्स म्हणून काम करतात. ते फ्लेमेबल मटेरियल्स असतात. उदाहरणादाखल वूड आहे, क्लॉथ्स आहे, कोल आहे, पेपर्स आहे. आणि हे सॉलिड सबस्टन्सेस फ्युएल सोर्स म्हणून काम करतात आणि त्या ठिकाणी फायर होते, आग लागते. दिस फायर कॅन बी पुट आउट विथ वॉटर. मग याचं मॅनेजमेंट काय आहे, यावर आपण उपाय काय करू शकतो की अशी आग लागली तर ॲट दिस टाइम दिस फायर कॅन बी पुट आउट. म्हणजे ही आग थांबवता येऊ शकते, विझवता येऊ शकते. कशाने? विथ वॉटरने, पाण्याने ही आग विझवता येते. हा पहिला प्रकार झाला. सेकंड टाईप ऑफ फायर इज क्लास बी फायर. क्लासिफिकेशन केलेले आहेत, वर्गीकरण आहे आगीचं. सेकंड आहे क्लास बी फायर. आता या क्लास बी फायर मध्ये कोण कारणीभूत असतं? हु इज रिस्पॉन्सिबल? व्हॉट आर द रिस्पॉन्सिबल फॅक्टर्स or substances? The responsible factors or responsible substances
आर लिक्विड सबस्टन्सेस. क्लास बी फायरमध्ये द्रवरूप पदार्थ कारणीभूत असतात. फायर्स कॉज्ड ड्यू टू फ्लेमेबल लिक्विड सबस्टन्सेस. या क्लास बी फायरमध्ये कोणते सबस्टन्सेस कारणीभूत असतात, तर लिक्विड सबस्टन्सेस कारणीभूत असतात आणि हे लिक्विड सबस्टन्सेस फ्लेमेबल असतात. ओके, मग एक्झाम्पल कोण आहेत? फॉर एक्झाम्पल पेट्रोल आहे. पेट्रोल इज अ फ्लेमेबल लिक्विड सबस्टन्स. ऑइल तेल आहे. वार्निश आहे. सॉल्वंट्स आहेत. कुकिंग ऑइल आहे. पेंट्स आहे. All these substances are liquid substances and these substances are flammable. And so that due to these liquid substances, if the fire taken place, that fire comes under the class B fire. Okay. All these substances are lighter than water. हे जे सबस्टन्स आहेत ना, तर हे वॉटर पेक्षा हलके आहेत. कोणते? पेट्रोल, ऑइल, वार्निश, सॉल्वंट्स, कुकिंग ऑइल, पेंट्स एक्सेट्रा. हे ऑल दी सबस्टन्सेस आर लाइटर दॅन वॉटर. पाण्यापेक्षा हलके आहेत. देअरफॉर म्हणून फायर एक्सटिंग्विशर्स कॅन बी यूज टू एक्सटिंग्विश फायर. आता वरच्या क्लास ए फायरला आपण पाण्याने ती विझवू शकलो. But such a type of class B fire, we cannot put out this fire with the help of water because the sources of taking place class B fire are petrol, oil, varnish, solvents, cooking oil, paints, etc. All these substances comes under the liquid substances, and these liquids are lighter than water, and therefore we cannot use the water to put out this fire. So what should we use? We use fire extinguishers. अग्निशामक. अग्निशामकाचा उपयोग आपण करू शकतो. Can be used to extinguish fire. आगीचं शमन करणे. एक्सटिंग्विश म्हणजे शमन. आगीचं शमन करण्यासाठी, आग थांबवण्यासाठी we should use fire extinguishers in the second class, class B fire. Okay. Class 3 आहे टाइप ऑफ फायर मध्ये क्लास सी फायर. या क्लास सी फायर मध्ये कोणते सबस्टन्सेस इन्क्लूड असतात? गॅसियस सबस्टन्सेस. हे बघा, स्थायू, द्रव आणि वायू या वेगवेगळ्या पदार्थावर अवलंबून वेगवेगळ्या प्रकारच्या आगी या ठिकाणी घडत असतात आणि त्या कशा थांबवू शकतो, कशा विझवू शकतो, त्याची इथं दिलेल्या गोष्टी आहेत. पहिल्यामध्ये आपण पाण्याने आग विझवू शकतो. दुसऱ्याने आपण फायर एक्सटिंग्विशरचा उपयोग करायचा आहे. आणि क्लास सी फायरमध्ये बघा, fires caused due to acetylene, household gas. Household gas ला in short नाव आहे LPG. ओके, liquefied petroleum gas. ठीक आहे. ॲसिटिलीन लॅबोरेटरी मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. हा सुद्धा एक गॅस आहे आणि या दोन गॅसमुळे गॅस सी फायर घडते. ठीक आहे. क्लास 4 क्लास डी फायर. आता याच्यामध्ये आपल्याला दिलेलं नाही बघा की आपण हाऊ टू पुट दिस फायर है ना, पुट आउट दिस फायर दिलेलं नाही. बट वी कॅन पुट आउट दिस फायर युजिंग द फायर एक्सटिंग्विशर्स. कारण आपल्या शाळेमध्ये हा एक्सपेरिमेंट केलेला होता बघा की गॅसला जर आग लागली तर त्याच्यासाठी जे फायर एक्सटिंग्विशर आहे आपल्या शाळेमध्ये पण आहे बघा, जिथे पाण्याची सोय आहे, नळ वगैरे, त्या वर्गाच्या कोपऱ्यामध्ये ठेवलेला आहे फायर एक्सटिंग्विशर. तर ते जर आपण असं स्प्रे केलं तर ती आग आपण विझवू शकतो. क्लास डी फायर आहे केमिकल सबस्टन्सेसमुळे घडणारी. Fire causes due to combustible metals like potassium, sodium and calcium. Combustible metals म्हणजे
ज्वालाग्राही आहे ना, ज्याचं ज्वलन होतं असे मेटल्स म्हणजे धातू, कंबस्टिबल मेटल्स आहेत, लाईक पोटॅशियम आहे, सोडियम आहे, कॅल्शियम आहे, हे आग पकडणारे धातू आहे. विच रिॲक्ट विथ वॉटर, ज्यांचा संबंध जर पाण्याशी आला तर त्यांची त्या ठिकाणी रिॲक्शन घडते ॲट नॉर्मल रूम टेम्परेचर, अगदी आपल्या साधारण तापमानाला सुद्धा, ज्याला आपण रूम टेम्परेचर म्हणतो, 37 डिग्री सेल्सिअस जे तापमान आहे, रूम टेम्परेचर आहे. आणि या रूम टेम्परेचरला सुद्धा हे पोटॅशियम मेटल आहे, सोडियम मेटल आहे किंवा कॅल्शियम मेटल आहे, यापैकी कोणतंही मेटल हे पाण्याशी रिॲक्ट होतं ॲट नॉर्मल रूम टेम्परेचरला. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे क्लास डी फायर घडून येते. मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम अँड झिंक रिॲक्ट विथ वॉटर ॲट हाय टेम्परेचर, हे सुद्धा कंबिस्टिबल मेटल्सच आहेत. मात्र हे मेटल मॅग्नेशियम असेल, ॲल्युमिनियम असेल आणि झिंक असेल, याची रिॲक्शन वॉटरसोबत कधी घडते, इथे कंडिशन आहे हाय टेम्परेचर. आणि पहिलंचे जे मेटल्स आहेत कंबिस्टिबल, पोटॅशियम, सोडियम आणि कॅल्शियम, हे पाण्याशी रिॲक्ट होतात अगदी रूम टेम्परेचरला सुद्धा, नॉर्मल टेम्परेचरला सुद्धा. वेन बोथ दीज ग्रुप्स कंबाईन विथ वॉटर, जेव्हा हे दोन्ही ग्रुप पाण्याशी कंबाईन होतात तेव्हा ते एक्सप्लोड्स होतात, तेव्हा ते त्यांचा स्फोट होतो, एक्सप्लोड्स होतात आणि त्याच्यामुळे आग लागते. हा एक आगीचा प्रकार आहे. क्लास 5 मध्ये दिलेला आहे क्लास ई फायर. याच्यामध्ये इलेक्ट्रिकल इक्विपमेंटचा समावेश होतो. अ फायर कॉज ड्यू टू इलेक्ट्रिकल कंपोनंट्स इज क्लास ई फायर. या क्लास ई फायर मध्ये कोणामुळे आग लागते, ड्यू टू इलेक्ट्रिकल कंपोनंट्स, विद्युत घटकामुळे. टू एक्सटिंग्विश सच फायर, जर या इलेक्ट्रिकल कंपोनंटमुळे जर आग लागली असेल तर ती आग आपण कशी विझवायची. टू एक्सटिंग्विश सच फायर पॉवर इज कट ऑफ. तर ज्या ठिकाणाहून आपल्याला पॉवर सप्लाय होतो तो पॉवर सप्लाय आपल्याला कट ऑफ करायचा आहे, स्विच ऑफ करायचा आहे, थांबवायचा आहे, तोडायचा आहे. अँड नॉन कंडक्टिव्ह फायर एक्सटिंग्विशर्स लाईक कार्बन डायऑक्साईड आर युज्ड. कार्बन डायऑक्साईड हा काय म्हणून काम करतो, नॉन कंडक्टिव्ह. कंडक्टिव्ह म्हणजे वहन करणारा आणि नॉन कंडक्टिव्ह म्हणजे वहन न करणारा. वहन न करणारा आपल्याला कार्बन डायऑक्साईड हा वायू आहे. कोणाचं कंडक्शन करत नाही, तो फायरचं. ठीक आहे, आणि म्हणून नॉन कंडक्टिव्ह फायर एक्सटिंग्विशर्स या आगीमध्ये आपल्याला वापरायचा आहे. तो आहे नॉन कंडक्टिव्ह फायर एक्सटिंग्विशर कार्बन डायऑक्साईड. तर अशा प्रकारे या ठिकाणी फायर एक डिझास्टर आहे. फायरचे हे टाईप्स आहेत आणि या टाईप्सचा आपण वर्गीकरण करता आलं पाहिजे. त्याला कारणीभूत असणारे घटक आपण लक्षात ठेवले पाहिजेत. तर अशा प्रकारे हा एक घटक इथे आपला संपतो आहे. हा दुसरा जो भाग आहे तो दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाठवतो. ओके.